पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू मोठी करवली आहेस। तुझ्या हातात हा नारळ आणि कलश दिला आहे, त्याचा योग्य मान राख आणि तुला नवरदेवाच्या पाठीशी सतत उभं राहायचंय। तुझ्या मावशींनी सांगितलंय की यावर्षी तुझंही लग्न करायचंय, म्हणून करायचंय ना? हो मग? हो हो गुरुजी, ह्याच वर्षी करायचंय। आज खूपच उशीर झाला, पण उद्यापासून असं होता कामा नये। उद्या सकाळी हळद आहे आणि त्यानंतर बरेच विधी आहेत, त्यामुळे सगळं वेळच्या वेळी होऊ देत। हो हो आजी। चला आता। मी सांगतेय तुला, आपल्याला ना त्या सारिकानेच तिथे कोंडलं होतं। तू अजून तिथेच अडकलेस? सोडून दे ना आता तो विषय। मावशीला कळलं तर वाईट वाटेल उगाच। तायडे, मी ही गोष्ट ना कन्फर्म करून राहणार म्हणजे राहणार। बरं। अच्छा, आता मला कळलं की तू ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट का नाही घेते। आता तुझे ते आहेत ना, ते बघतील की कोणी आपल्याला तिथे कोंडलं होतं। तायडे, त्याला तू आवडलीस बर। पुरे, खूप होत आहे आता। तायडे, उद्या खूप मजा येणार आहे। दादाची हळद, मी तो इतकी हळद खेळणार आहे ना। होळी नाहीये खेळायला, लग्नाची हळद आहे। माहितीये मला, आणि हेही माहितीये की सगळेच सगळ्यांना हळद लावू शकतात। बरोबर। आता तुला लागेलच की हळद, म्हणजे तुझ्या लग्नाचा सिग्नल आधी येलो आणि मग ग्रीन। तू का माझ्या मागे पडलेस अमूल्य? का म्हणजे तुला हौस नाहीये का ग हळद लावायची आणि हळद लावून घ्यायची? कसं आहे ना, मी मोठी करवली, मग सार्थक दादाला सगळ्यात पहिले हळद पण मीच लावणार। दाद्याला लावशीलच की तू हळद, पण आता कोणीतरी आहे ना टपलेलं तुला हळद लावायला। कोण तो? तायडे, तुला माहित नाही कोण? मला नाही माहित। मी सांगते ना कोण तो। नाही का एक माणूस आहे जो तुझा पाठलाग करतो, तुझ्या मागे मागे फिरतो। अगं तो जो घोड्यावर नाही येत, पण येतो तुझ्यासाठी एखादा प्रिन्स सारखा। अगं ज्याने आपल्याला त्या रूम मधून बाहेर काढलं, शिवाचा भाऊ बवा। काय? शिवा बवा काय हे सगळं? अगं हे बघ, शिवा म्हणजे मोठा भाऊ, चिडकं वानर, आणि बवा म्हणजे लहान भाऊ, बडबड करणारं वानर। हे खूप होत आहे अमूल्य। तो चिडतो आणि बडबड करतो म्हणून तो अशी नावं नाही ठेवू शकत। मी सांगते तायडे तुला, उद्या जर त्याने तुला हळद लावली तर सगळ्यांच्या नजरेत तू आणि तो। एक गप्प बसा अमूल्य, तोंडाला कुलूप लाव तुझ्या। मी सांगू कसं लावेल मला हळद? मी तुला विक्रांत,
काय चाललंय? आणि कसली स्वप्न बघतोय? दादा यार, तू माझी सगळी स्वप्न स्पॉइल करायचं ठरवलंयस का? अरे आता ती माझ्या समोर उभी होती आणि मी तिला अशी हळद लावणार इतक्यात तू आलास. यू आर सच अ विलन यार. विक्रांत, ग्रो अप. आय हेट दिस स्टुपिड हळद सेरेमनी. कोणी शोधून काढलंय हळद फळद काय माहित. कोणी येतं, कोणालाही हळद लावतं आणि किती भयानक दिसतात रे ते हळद लावलेले चेहरे. ऑल नॉनसेन्स. भयानक नाही रे, रोमॅन्टिक. हळद लावल्यावर चेहरे रोमॅन्टिक दिसतात. यु नो, मी पण लावणार आहे हळद आणि लावूनही घेणार आहे. अरे हळद ही आपली संस्कृती आहे. अगदी बरोबर. सी. आणि वेदांत, अरे लग्नातल्या प्रत्येक विधींना काही ना काहीतरी अर्थ असतो. विक्रांत, सांग जरा तुझ्या मोठ्या भावाला. अरे लाईफ एन्जॉय करायला शिक ना वेदांत. तरुण आहेस अजून तू. आणि हे बघ, हे लग्नातले विधी गमती जमती हे खूप वर्षांपासून चालत आलंय. अरे हे नुसते विधी नसतात, त्यामध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम असतं. आमच्या लग्नामध्ये तुझ्या बाबांनी चोरून हळद लावली होती मला. अरे अरे हेच प्रेम आहे. आणि हे समजून घे वेदांत, काही गोष्टी आपल्याला नाही आवडल्या तरी त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असतं. अगं मग तुम्ही इन्व्हॉल्व व्हा, एन्जॉय करा. मला नका अडकव या समारंभात. हे बघ, हे अजिबात चालणार नाही. आणि तुझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे. मोठा भाऊ नसेल ना तर सगळेजण विचारतील. त्यामुळे हळदीला तू आलंच पाहिजेस. यायलाच पाहिजे, हळदही लावायलाच पाहिजे आणि लावूनही घ्यायला पाहिजे. हे बघा, मी कोणाला हळद लावणार नाही आणि कोणी मला हळद लावणार नाही. आणि माझा टाइम वेस्ट करू नका. उद्या सकाळी माझी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. कॅन्सल कर. व्हिडिओ कॉन्फरन्स कॅन्सल कर. त्यांना सांग माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे, आज जमणार नाही. हे बघ, मला कुठलंही कारण नकोय. उद्या तू हळदीला हजर पाहिजेस. चर्चा संपली. चल, येईल तो नक्की. काय मग, येणार ना हळदीला? नाही, अजिबात नाही. अरे दादा, कसला अनरोमॅन्टिक भाऊ या. जाऊ दे, मी माझं स्वप्न कंटिन्यू करतो. अरे काय, एक गोड दिसते. खरंच गोड दिसते. मोठी करवली आली आहे ना, का आजही वाट बघायला लावणार आहे आपल्याला? आजी, आज मोठी मधली धाकटी नाकटी सगळ्या आल्या. तेही वेळेच्या आधी. वा, हे छान आहे. माझे हात तर शिवशिवत आहेत, कधी एकदा हळद लावतोय. अरे काय आहे, ह्याचं काय मध्ये? काय करायचं? मोठ्या करवली बाई, या सार्थकला हळद लावा. ये. पाय गुडघे खांदे घाल, 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 पाय गुडघे पाय गुडघे खांदे घाल. दाद्या, आता तू आमच्यासाठी परका झालास बर का. चल चल. दादा कुठे? अगं हो, वेदांत कुठे आहे? अहो, तो नाही येणार, त्याची मीटिंग आहे. काय करू मी? त्याला हळद वगैरे आवडत नाही. मला नाही वाटत तो आज येईल. अरे काय वेडेपण आहे हा. मजेची कोणतीही गोष्ट म्हणजे वेडेपणाच आहे त्याच्यासाठी. विक्रांत, तुम्ही दोघांनी ना त्याला मुद्दामून परवानगी दिलीत, हो ना? अख्खं मग काय तर. विक्रांत, एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्याला बोलवून घेऊन ये इथे. आजी, कशाला हवाय तो?
आता मग आपण छान किती मजा करतोय. तो आला की लगेच तोंडाला कुलप, अजिबात हसायचं नाही. आणि असं सिरियस होऊन आपल्याला हळद लावायची का? असं काय करतोय? साध्याची हळद आहे, मोठा भाऊ असायला हवा ना इथे. सॉरी आजी, मध्ये बोलतीये. पण बहिणीला काय वाटेल ह्याचा पण तो विचार केला पाहिजे ना भावाने. नाही म्हणजे ताईची हळद असती आणि सार्थक दादा आला नसता ना, तर आम्ही जाऊन ओढून त्याला घेऊन आलो असतो. अगदी बरोबर आहे तुझं. बोलव ना त्याला. तो नाही येणार तरी. तायडे, तू बघ मी त्या शिवाची कशी जिरवते. मी त्याला हळद लावणार म्हणजे लावणारच. गप्प बसणार नाही एवढं तुला, तुला काय करायचंय. नूतनताई, आपल्या सार्थकची उष्टी हळद आद्याला लावा. ओढ दिसतेस. अरे अरे काय हे चाललंय खरंच. आद्या, अगं लाजतेस काय? हळद उष्टी आहे ना. ओ, त्याचा टच फील होतोय का? काय बोलतोय त्या? बहिणीपेक्षा जास्त आमचं दारच लाजतोय. ए नाही हा, उगाचच काही बोलू नका त्याला. आमचा दादा खूप प्रेमळ आहे, हो की नाही? चला आता आद्याची न्यू फॅमिली लावेल हळद. बरं मी काय म्हणते आजी आणि नूतनताई, आपण पुढच्या विधींची तयारी करायला जाऊयात का? आणि सार्थक आणि आद्याला पण आवरायला जाऊयात, काय वाटतं? हो हो. चला रे मुलांना. आणि तुम्ही नुसते उभं राहू नका, हळद खेळा आता. तसा आद्याचा भाऊ पण प्रेमळ आहे, लव्हिंग यू नो. मला वाटतं की वहिनीचा एक भाऊ बोरिंग आहे आणि दुसरा चिपकू. ओ हॅलो, बोरिंग नाही हा, डॅशिंग. आणि चिपकू नाही, केअरिंग. जाऊ द्या, चला हळद खेळ. सारिका, विक्रांत पण इथे आणि तू पण. त्याला जाऊन हळद लाव ना. आता कसं लगेच जाऊ? मी करेक्ट वेळेची वाट बघतीये. अगं पण तुझ्या आधीनं कोणीतरी दुसरंच येईल आणि त्याला हळद लावून बसेल. मग तू ना बोंबलतच बसशील. आणि असंही तो इथे आल्यापासून तुझ्या बहिणीच्याच मागे पुढे करतोय. पटकन जा, हाच तो चान्स आहे. जा. 1 2 3 गो.
विक्रांत, आला तू चल. ही का पालीसारखी माझ्या मागे लागली? कम्स इन सर. इथे कम्स इन. हो सर. एक तर तू ऑलरेडी आत उभा आहेस, त्यात चुकीचं इंग्लिश बोलतोय. तुझं इंग्लिश ऐकलं ना की असं वाटतं कानात खिळे ठोकलेत माझ्या. खिळे? सर मी तर फक्त दरवाजा ठोठावला. खिळे मी. शट अप. तुझ्यामुळे माझ्या इंग्लिशची वाट लागणार आहे. सर मी. फक्त ऐक, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. 1 तास मला डिस्टर्ब करायचं नाही. माझा फोन तुझ्याकडे ठेव आणि बाहेरच थांब. कोणालाही आत येऊ द्यायचं नाही. दरवाज्यावर नॉक करायचं. कळलं? कळलं सर. काय कळलं? कोणाला आत येऊ द्यायचं नाही आणि दरवाजा ठोठावू द्यायचं नाही. किती तास? 1 hour. 1 तास. येस आणि नो या व्यतिरिक्त सगळं मराठीत बोलायचं. आउट. विजय, आउट म्हणजे? बाहेर सर. सॉरी सर, सॉरी. मी जातो, बाहेर जातो. काय हो, तुमची अख्खी फॅमिलीच अशी आहे का? हळदीपासून पळ काढणारी? तुम्ही पण त्या चिवासारखे हळदीला घाबरता का? कोणासारखा? चिव. भावासारखे. तुम्ही पण तुमच्या भावासारखे हळदीला घाबरता का असं विचारायचं. मी आणि घाबरतो? मी तर वाट बघतोय कधी एकदा मला कोणीतरी हळद लावतंय. ऑफकोर्स. आणि तुमचे ते भाऊ, ते का नाही आले हळद लावायला? त्याला हे सगळं आवडत नाही. त्याला हळद वगैरे पोरखे वाटतो. त्यांना बघूनच वाटतं. त्यांना खेळकरपणा आवडतच नाही. त्यांना ना ज्येष्ठ नागरिकाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. काय? नाही नाही, ते काही नाही. म्हणजे तुम्ही लहान आहात ना, तुम्ही जाऊन लावा की त्यांना हळद. अहो, लहान असण्याचा हाच तर फायदा असतो. अहो, असं वाटतं तुम्हाला? लहान असण्याचे फक्त तोटेच असतात. हास्क मी. अहो, आणि त्या तोफेच्या तोंडी कोण जाईल? कोणाला तरी जावंच लागेल. मी तुम्हाला अनम्यूट करेन तेव्हाच तुम्ही प्रश्न विचारा. लेट मी कंप्लीट माय प्रेझेंटेशन फर्स्ट. ओके? ए, आत कुठे चाललंय? चहा द्यायला. चहा द्यायला काय मीटिंग चालू आहे आतमध्ये. डिस्टर्ब नाही करायचंय. चल जा. हे थांब, चहा तर देऊन जा. मुल्या, काय हे? केवढी दचकले मी. मला वाटलं तोच आला. तो कोण? तो चिवाचा भाऊ. चिवाचा भाऊ? काय ग तायडे, दिवसभर तो तुझ्या मागे मागे करणार, तू त्याच्यापासून लपणार
आणि तरी सुद्धा तुला भास कुणाचे होणार? त्याचेच. नाही 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 नाही, काल आहे ना मी चुकले. तू जाऊन त्याला हळद लाव. मग मी कशाला लावेन त्याला हळद? हे ना आता असे मनाचे खेळ खेळणं बंद कर. उगाच तळ्यात मळत कशाला करतेस ना? त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? हे बघ, तू जाऊन चिवाच्या भावाला हळद लाव आणि मग तो आपल्याला चिवापर्यंत पोहोचायला मदत कर. अच्छा, आत्ता कळलं मला. म्हणजे तुला त्या वेदांतला हळद लावायचे म्हणून हे सगळं चाललंय ना. छान. अजून काय काय चाललंय तुझ्या मनात? चिवाला चिडवून एवढंच. आणि असंही त्या चिडक्या वानरला प्रेमाने कोण हळद लावेल? मला ना एकदा तरी त्याची चांगली जिरवायची.